मासा हा मीडियम स्लो आचेवरच भाजायचा आहे। जास्त फास्ट आचेवर भाजला तर तो कच्चा राहू शकतो आणि मीडियम आचेवर भाजला तर तो व्यवस्थित असा कुरकुरीत होणार नाही। हळूहळू परतत सगळीकडून व्यवस्थित असा मासा भाजून घ्यायचा आहे। मासा हा अलटून पलटून सगळीकडून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। सगळीकडून त्याचा रंग बघा किती मस्त सोनेरी रंगाचा मासा झालेला आहे आणि मासा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे। घरात सुगंध झालेला आहे। पहा खूप वेळ झालेला आहे आणि मासा सुद्धा आपला व्यवस्थित असा भाजून तयार आहे। आता आपण उरलेले बाकीचे मासे सुद्धा भाजून घेऊया आणि हे मासे मस्तपैकी गार्निश करून पाहूया कसा झाला आहे ते। बघा किती सुंदर, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त नरम असाच मासा झाला पाहिजे आणि चवीने सुद्धा खरंच खूप सुंदर होता। तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे।